नमस्कार. श्री स्वामी समर्थ चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या ह्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया अक्षय तृतीया कधी आहे, अक्षय तृतीया आपल्यासाठी इतकी महत्त्वाची का मानली जाते, तिचा शुभ मुहूर्त काय आहे, तसेच पूजा कशी व कधी मांडायची, पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे, तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी अशी कोणती गोष्ट आहे की जी आपण घरी आवर्जून आणली पाहिजे, ती गोष्ट सोन्याच्या बरोबरीने मानली जाते. तसेच ती गोष्ट आपण जर दान केली तर सोनं दान केल्याचं आपल्याला पुण्य लाभतं आणि ती गोष्ट दान केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी लाभते. आणि त्याचबरोबर अजूनही कोणत्या गोष्टी आपण या दिवशी दान करायला हव्या किंवा केल्या पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो. या दिवसाला अखातीज असेही म्हटले जाते. या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात. शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तूंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात. म्हणून अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे. महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवसापासूनच महाभारत लिहायला सुरुवात केली होती. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली, म्हणून या दिवशी गंगा नदीच्या पवित्र पाण्यात आंघोळ करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यानंतर याच दिवशी आई अन्नपूर्णा मातेचा देखील वाढदिवस साजरा केला जातो. आता आपण अक्षय तृतीया कधी आहे याविषयी जाणून घेऊया. अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात खास महत्त्व आहे. या दिवशी सोनं, चांदी, घर यासारख्या वस्तू खरेदी करणं शुभ मानले जाते. या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख आणि समृद्धी लाभते. या दिवशी नवीन काम सुरू करणे शुभ मानले जाते. यंदा अक्षय तृतीया 30 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. यंदा अक्षय तृतीया 29 एप्रिल रोजी सायंकाळी 5:32 सुरू होईल आणि 30 एप्रिल रोजी दुपारी 2:13 संपेल. यंदा अक्षय तृतीया ही 30 एप्रिल रोजी दुपारी 2:13 संपणार असली तरी उदय तिथीमुळे अक्षय तृतीयेचे महत्त्व दिवसभर कायम राहील. यामुळे तुम्ही दिवसभर खरेदीही करू शकता किंवा नवीन काम सुरू करू शकताय. पण शुभ वेळ ही दुपारी 2:13 पर्यंत आहे. अशा वेळी 30 एप्रिल रोजी दुपारी 2:13 वाजण्यापूर्वी पूजाविधी, खरेदी, दानधर्म आणि नवीन काम सुरू करणे चांगले राहील. परंतु काही कारणांमुळे 2:13 पर्यंत जर या गोष्टी करायला वेळ मिळाला नाही, त्यांनी दिवसभरातही हे काम पूर्ण केले तरीही काही हरकत नाही. तेवढेच पुण्यफळ आपल्याला मिळणार आहे, कारण की अक्षय तृतीयेचा संपूर्ण दिवस हा शुभ दिवस आहे. त्याचबरोबर अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा दुपारी 2 वाजेपर्यंत जरी असला तरी यंदाची अक्षय तृतीया ही 30 एप्रिल 2025 रोजीच साजरी होणार आहे. कारण आपल्या इथे उदय तिथीला फार महत्त्व आहे. त्यामुळे 30 एप्रिल 2025 रोजी आपली अक्षय तृतीया हा सण साजरा होणार आहे. आता यानंतर आपण पूजाविधी काय आहे ते बघूया. अक्षय तृतीयाला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची विधी आहे. या दिवशी घराच्या मुख्य ठिकाणी किंवा देवघरात स्वच्छ चौरंग मांडावा. त्यावर स्वच्छ लाल रंगाचे वस्त्र अंथरावे. त्यानंतर देवी लक्ष्मी आणि विष्णूंची मूर्ती एका ताम्हणात घेऊन त्यांना स्वच्छ पाण्याने आंघोळ घालावी. त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने त्यांचा अभिषेक करावा. पुन्हा पाण्याने स्वच्छ आंघोळ घालून मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी व त्यांची चौरंगावर स्थापना करावी. जर तुमच्याकडे लक्ष्मी माता आणि विष्णूची फोटो असेल तर तुम्ही फोटो घेतला तरी चालेल. फक्त फोटो हा स्वच्छ पुसून घ्यावा, मगच चौरंगावर त्याची स्थापना करावी. त्यानंतर मूर्तीला किंवा फोटोला फूल, चंदन, हळद, कुंकुम किंवा अष्टगंध व अक्षता अर्पण करावी. त्यानंतर धूप दीप अर्पण करावे, नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्यात मिठाई, फळे किंवा घरात जे अन्न बनवलेले असेल ते अर्पण करू शकतात. या दिवशी देवघरात जर श्रीयंत्र असेल तर त्याचीही पूजा करावी. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावे. तसेच लक्ष्मी माता आणि विष्णूंच्या पूजेवेळी तुळशीपत्रे वाहण्यास अजिबात विसरू नये. त्यानंतर शक्य असल्यास सत्यनारायणाची कथा किंवा गीतेचा 18वा अध्याय वाचणे शुभ मानले जाते. यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते. शेवटी आरती करून आपल्या चुकांची दिलगिरी व्यक्त करावी व पूजेनंतर घरातल्या सर्व सदस्यांना प्रसादाचे वाटप करावे. आता या दिवशी आपण कोणत्या गोष्टींचे दान करू शकतो, तसेच दान केल्यास काय फायदे होतात ते बघूया. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करणे अत्यंत महत्त्वाचे व शुभ मानले जाते. या दिवशी तांदूळ, डाळ, पीठ, पाणी आणि जवस दान करणे विशेष शुभ मानले जाते. ब्राह्मण आणि गरजूंना मातीची भांडी, पंखे, फळे, धान्य यासारख्या वस्तू दान केल्याने शाश्वत
शाश्वत आशीर्वाद मिळतात। या दिवशी दान केल्याने विशेष फळ प्राप्त होते। जलदान केल्यामुळे मोठे पुण्य मिळते। जवस दान केल्यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते। शास्त्रात जवस हे कणक म्हणजे सोन्याच्या बरोबरीचे मानले जाते। त्यामुळे जवस दान केल्याने घरात सुख समृद्धी येते। जर जवस दान केले तर सोनं दान केल्याचे पुण्यफळ आपल्याला मिळते। यानंतर अन्नदान केल्यानेही पुण्यफळ प्राप्त होते। या दिवशी डाळ, तांदूळ आणि पीठ इत्यादी दान करणं अत्यंत शुभ मानले जाते। असे केल्याने शुभ फळ तर मिळते, त्याचबरोबर माता अन्नपूर्णाची कृपा सदैव आपल्यावर राहते। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा। तसेच अशाच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।